बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व दिलं. जेवढे बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी होते ते उद्धव ठाकरे साहेबांसोबत पुढे कंटिन्यू झाले. त्याने आपल्याला आपला नेता म्हणजे उद्धव ठाकरे हेच मानलं. पण कधीही उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची कॉपी केली नाही. बाळासाहेब ठाकरेंसारखं उद्धव ठाकरे का वागू शकत नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे. जर बाळासाहेब ठाकरे परखड वक्ते होते, करारी बाणा होता, आक्रमक नेता होता, बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दावर महाराष्ट्र हलायचा, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक शब्दावर दिल्ली सुद्धा गदागदा हलायची, असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरे जरी सगळ्यांवर टीका करत असले तरी त्यांचे सगळ्यांसोबत चांगले वैयक्तिकरित्या जिव्हाळ्यांचे संबंध होते. राजकारण आणि वैयक्तिक हे कधी त्यांनी मिक्स केलं नाही. वैयक्तिक मैत्री, नाते संबंध किंवा एकंदरीत ओळख ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरेंसारखा आतला कलाकार सुद्धा त्यांनी जगासमोर आणला. पण त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या रक्ताचा वारसदार म्हणून उद्धव ठाकरे हे का कमी पडतायत हा मला पडलेला शुद्ध प्रयत्न आहे. त्याचं कारण आहे आज मितीला उद्धव ठाकरेंची शिवसेना ही संपुष्टातच आणायची हा जो चंग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे. कारण उद्धव ठाकरेंचा कुठलाही नेता, आमदार, खासदार, कार्यकर्ता उठतो आणि थेट एकनाथ शिंदेकडे जातो. तिथं काय जादूची छडी आहे का काय असं त्यांनी आमिष दाखवलंय म्हणून लोक त्यांच्याकडे जातात हा पडलेला प्रश्न आहे. पण जरी एकनाथ शिंदे आमचा पक्ष, आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे, आम्ही त्यांच्याच विचारांची आहे असं जरी म्हणत असले तरी बाळासाहेब ठाकरेंचा जो करारी बाणा आहे, बाळासाहेब ठाकरेंची जी स्टाईल आहे, एकनाथ शिंदे कधीच वापरत नाहीत. एकनाथ शिंदेनी स्वतःची स्टाईल, स्वतःचा लोकसंपर्क आणि स्वतःचं राजकारण जे स्वतः डेव्हलप केलेलं आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. जर बाळासाहेब ठाकरे इतका मोठा राजकीय वारसा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असेल, मग आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे वेगळंच असं काय रसायन आहे जे की स्वतःच प्रोडक्ट किंवा स्वतःचाच एक वेगळे आपलेपणा किंवा स्वतःच एक आयडिओलॉजी किंवा एक स्वतःच नेतृत्व वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला पहिल्यापासून दाखवण्याचा प्रयत्न करत आलेत. मितभाषीपणा, एखाद्याला समजून घेणं, एखाद्यापर्यंत जाणं, अन्यायाला वाचा फोडणं हे उद्धव ठाकरेंचं एक फार मोठं चांगलं म्हणजे कौतुक करावं किंवा चांगला गुण म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. पण अजूनही का म्हणतात का जसे बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर राहायचे आणि बाळासाहेब ठाकरेंना भेटायला शिवसैनिक, मग त्यांचा कुणीही आमदार खासदार असू द्या, वेटिंगवर असायचे. आजही उद्धव ठाकरे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना भेटायचं असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही, आमदार खासदारांना सुद्धा 2-2, 3-3 तास वेटिंग करावं लागतं. हा बडदहस्त का? तुमच्याकडे जर काहीच राहिलं नसेल तर मग तुम्हाला कार्यकर्त्याशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. कार्यकर्तेच तुम्हाला मोठा नेता करण्यासाठी रक्ताचं पाणी करतात, प्रसंगी प्राण सुद्धा तुमच्यावर न्यूच्यावर करतात. मग तुम्ही असं का वागताय? मला याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. कदाचित माझे शब्द, माझी चर्चा नेहमी ज्यांना चांगली वाटते त्यांना थोडंसं बोचण्यासारखी आहे आणि मी नेहमी ज्यांच्या विरोधात बोलतो कदाचित त्यांना शिंदेमध्ये असा काय बदल झालाय असं सुद्धा म्हणतील. म्हणून बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ तुम्हाला सकारात्मक पद्धतीनं माणूस म्हणून बघावा लागेल. हा माझा आपल्याला एक विनंती वजा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्रांनो नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे, बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं इतरांना हा व्हिडिओ पाठवा. जे जे शिवसैनिक असतील, मी म्हणणार नाही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक किंवा
एकनाथ शिंदेचे शिवसैनिक त्यांच्यापर्यंत पहिला पाठवा आणि त्यांच्यावर जे कोणी प्रेम करत असतील त्यांच्याकडे करत नक्कीच पाठवा. त्याचं कारण काय? एकनाथ शिंदेकडे असलेले सगळे उद्धव ठाकरेंचे आहेत, पण उद्धव ठाकरेंनी जे काही मिळवलंय ते सगळं बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि सगळे शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानतात. पण त्यांच्या कुठल्याही गोष्टीचं खरं तर कॉपी पेस्ट करत नाहीत, हा मला पडलेला प्रश्न आहे. कमीत कमी मला असं म्हणायचंय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसारखं झालं तर काय बिघडलं? का उद्धव ठाकरे कधीतरी एकदा बाळासाहेब ठाकरे होत नाहीत? का उद्धव ठाकरेंना असं वाटत नाही की आपलं सगळंच आपल्या हातातून चाललंय, आपण आक्रमक झालं पाहिजे? तुम्ही मराठी माणसासाठी लढता, तुम्ही महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी लढता, तुम्ही जाती धर्मात वाद लावण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, म्हणजे तुम्ही माणसांसाठी काम करता. मग तुमच्याकडची सगळीच माणसं निघून चालली तर तुम्ही आक्रमक होत नाही. तुम्ही म्हणता ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या, पण तुमच्याकडे कुणी नाही राहिले तर तुमच्याकडून ज्या लोकांना अपेक्षा आहेत ते कोण पूर्ण करणार आहे? मी कदाचित सगळ्या नेत्यांबद्दल हा प्रश्न विचारू शकतो आणि मला विचारायचं आहे की राज्यातल्या राजकारण्यांना नेमकं झालंय तरी काय? ते कुठंच ताकदीनं स्वतःच्या विचाराने काम करायला तयार नाही. महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना, भाजपच्या लोकांना दिल्लीतली लोक हाताळतात, म्हणजे ही त्यांची अवस्था आहे. भाजप सोबत एकनाथ शिंदे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, त्यांचे दोन पक्ष आहेत. त्यांनी कितीही काही ठरवलं तरी त्यांच्या हातात काही नाही. दिल्लीतली लोक त्यांना हाताळतात. म्हणजे या राज्यातले सत्ताधारी जर केंद्रातल्या नेत्यांचे किंवा दिल्लीतल्या नेत्यांचे जर म्हणजे कार्यकर्ते म्हणून किंवा तुमच्या माझ्या साध्या ग्रामीण भाषेमध्ये भावलं म्हणून किंवा शहरी भाषेमध्ये यांना कोणतरी टॅकल करतंय, अशी जर अवस्था असेल तर काय होणार या राज्याचं? यांनी काहीही करायचं असेल, राज्यामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर राज्यातल्या या सत्ताधाऱ्यांना दिल्लीला जावं लागतं. हे आजचं सत्य आहे आणि हे कुणीही नाकारू शकणार नाही, कारण हे वास्तव अलिखित आहे. पण या सगळ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणारा कोणता नेता आहे ते विरोधी पक्ष पण दिसायला तयार नाही. म्हणून मी म्हणलं, आज जर सक्षम विरोधी पक्षाची देशाला गरज असेल तर मग काँग्रेस ज्या पद्धतीनं का तर टाकते, आक्रमक होते, राहुल गांधी ज्या पद्धतीनं मुद्दे उचलतायत, प्रयत्न करतायत, बांधणी करतायत आणि या सत्ताधाऱ्यांसोबत लढतायत, तसं राज्यातल्या नेत्यांना काय झालंय? कुठे आहेत उद्धव ठाकरे? कुठे आहेत शरद पवार किंवा त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा त्यांचे नेते? कुठे आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे नेते? राहुल गांधीमुळं काँग्रेस आता कुठलं तरी ऍक्शन मोडवर आली आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या पद्धतीनं मांडणी आणि बांधणी केली, मला असं वाटतं काँग्रेस आता परत एकदा बांधणीकडे लागले किंवा म्हणजे ताकद घेते. पण त्यांच्यातल्या गटतटाने पहिलीच काँग्रेसची काय अवस्था करून टाकली. वास्तव आहे. राहिले उद्धव ठाकरे, राहिले राज ठाकरे किंवा राहिले तुमच्या माझ्यासारखे ब्रिगेडी, वैचारिक दृष्ट्या आम्हाला कुणाचंच देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या राज्यासाठी, आमच्या भूमिपुत्रांसाठी लढायचंय. पण ही काही मंत्रालयाच्या आसपास किंवा विधिमंडळात असणारी ही सगळी विरोधी पक्षाची मंडळी कुठंच दिसत नाही. जर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा त्यांची शिवसेना किंवा सगळे शिवसैनिक जर बाळासाहेब ठाकरेंचंच नाव घेत असतील तर एकदा यांच्या अंगात शिरू द्या बाळासाहेब ठाकरे आणि ताकदीनं काम करू द्या. बघा, चित्र बदललेलं असेल. सत्ताधारी तसेही सगळे आता गडबडून गेलेत. सत्ताधाऱ्यांकडे दुसरं काहीच राहिलं नाही. पण ह्या विरोधकांकडे तरी ताकद नावाचं काहीतरी ऍक्टिव्ह रसायन यांच्या अंगात भिनणार आहे की नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. तुमचं काय मत आहे? कधीतरी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे व्हावं, कधीतरी आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे होण्याचा प्रयत्न करावा. राज ठाकरेंनी सुद्धा या महाराष्ट्राला कसे बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्या तशाच शैलीमध्ये महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, विरोधी पक्ष जर हे जे महत्वाचे आक्रमक झाले तर आता कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या पक्षासोबत आहेत आणि कोणाची काय आयडियोलॉजी काही कळायला मार्ग नाही. कारण सगळा गोंधळ झालाय.
राजकीय दृष्ट्या सगळे कॉकटेल आहेत. कुणीही कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवतंय, कुणीही कुणाच्या खांद्याचा वापर करतंय, कुणीही कुणाच्या मानगुटीवर बसतंय आणि कुणीही कुणाच्या हातात हात घालतंय किंवा टंगड्यात टंगडे घालतंय किंवा कोण कधी कुणाला कुठं पाडेल किंवा कोण कधी कुणाला हात देऊन उभं करेल काही सांगता येत नाही. या आजच्या राजकारणाचं हे अस्तित्व झालंय असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत आहे? बंडखोर नेताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते खाली कमेंट करून मांडावं लागेल, लाईक करावी लागेल, हा व्हिडिओ शेअर करावा लागेल आणि बंडखोर नेता हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तुमचं मत हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. लक्षातच आहे मी ॲडव्होकेट संतोष शिंदे. जे मी बोलतोय ते या राज्याचं वास्तव आहे आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांची आत्ताची अवस्था सुद्धा आहे. खरं की खोटं तुम्ही ठरवायचं.